या देशात मानवतावादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. सब समान तो देश मान, सर्वांना समान श्रीमानी मिळायला पाहिजे. आज देशामध्ये आर्थिक परिस्थिती किती बेकार आहे. एकच माणूस अदानी अंबानी मोठे होत चालले तर दुसरे भिकारी होत चालले. 2 टाइमचं खायला नाही, आई आजारी पडली तर पैसा नाही, मुलाला शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर पैसा नाही. त्या गरिबांना करायचं काय? त्यांना गरीबच ठेवून राही का तुम्ही? आमचं सरकार जर आलं तर शिक्षण सर्व जातीला सर्व धर्माला फ्री करणार आहे. आरोग्य सर्वाला फ्री करणार आहे, आरोग्य सर्वाला. आणि ज्या युवकाला युवतीला इंडस्ट्री टाकायची असेल त्याला 1 कोटी रुपये बिनव्याजी आम्ही देणार रक्कम. हे माझं सरकार आलं पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचं. असं आम्ही अजेंडा घेऊन चाललो. तुम्ही आमच्या शाळा संपवायला लागला, नेट शेट मध्ये पोरं आमची गुंतवायला लागला. म्हणजे ही व्यवस्था कुठं? महात्मा फुलेंनी सांगितलं की प्रायमरी शिक्षण हे फ्री करा, KG to PG फ्री करा. मग ते शिक्षण कुठं आहे तेव्हा? बरोबर. म्हणजे शिक्षणात आमची अवस्था बेकार. आरोग्यामध्ये एखादं आमचा आई बहीण वडील एखादा शेतीतला असेल तर 1,500 रुपयासाठी त्याला बिचारायला मारायला लागते. आरोग्याची सोय नाही. एखादा इंजिनियर डॉक्टर वकील पोरगा झाला, BA झाला, त्याला वाटलं की मला विठ्ठला इंडस्ट्री टाकायची, बँक कोण कर्ज द्यायला तयार नाही, त्याला कोण सपोर्ट करायला कोण तयार नाही. बरोबर. म्हणजे ही बेरोजगारी वाढवण्याचा धंदा हे करतात. आणि तुम्हाला देश फार चांगला चाललाय, GDP फार चाललाय. कोणाचा GDP वाढायला लागला? GDP अदानीचा वाढायला लागला. राज्याच्या ज्या जमिनी होत्या, आमच्या देशाच्या पहिल्या ज्या प्रॉपर्टी होत्या, साऱ्या अदानी अंबानीला फुकट द्यायला लागलाय तुम्ही आम्हाला. ही कुठेतरी बदललं पाहिजे ना हे तरुणांना.